हैदराबादमध्ये झालेल्या साखळी स्फोटांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बॉम्बस्फोटामागे इंडियन मुजाहिदीन असल्याचा संशय आता बळावत चाललाय। मात्र या स्फोटांमागे कुठलं मॉड्यूल आहे याचा मात्र शोध सुरू आहे। इंडियन मुजाहिदीनचा मोरका यासिन भटकळ याचे मनू उर्फ तरबेज आणि वकार हे महत्त्वाचे साथीदार देशातील अनेक बॉम्बस्फोटात सहभागी आहेत। हैदराबाद स्फोटांमध्येही संशयाची सुई त्यांच्याकडे जाते। हैदराबादच्या दिलसुख नगरमध्ये 2 स्फोट होऊन 24 तास उलटण्याच्या आतच पोलिसांच्या हाती काही महत्त्वाच्या लीड्स मिळाल्या आहेत। या बॉम्बस्फोटामागे इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना असल्याचा दाट संशय तपास संस्थांना आहे। IBN लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार इंडियन मुजाहिदीनच्या संशयितांनी दिल्ली पोलिसांकडे कबुली दिली होती की त्यांनी दिलसुख नगर भागाची पाहणी केली होती। स्फोटाच्या ठिकाणी अमोनियम नायट्रेट, युरिया आणि पेट्रोल सापडलंय। हैदराबाद पोलिसांना 3 विशिष्ट व्यक्तींवर संशय आहे। त्यातला एक संशयित उत्तर प्रदेश, दुसरा बिहार आणि तिसरा झारखंडचा आहे। हे तिघे हैदराबादमधल्या एका लॉजमध्ये राहत होते। 18 जानेवारीला लॉजवर धाड टाकण्यात आली, पण ते तिघेही निसटले। पुणे आणि हैदराबाद इथे झालेल्या स्फोटांमध्ये अनेक गोष्टी सारख्या आहेत। ऑगस्ट 2012 मध्ये पुण्यात फुटलेले 4ही बॉम्ब सायकलवरच्या टिफिन बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते। ही इंडियन मुजाहिदीनची पद्धत आहे। महाराष्ट्र ATSने यापूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या 4 दहशतवाद्यांना मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केलंय। यासिन भटकळ हा इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या आहे। तरबेज हा पुणे आणि मुंबई स्फोटातला संशयित आहे। तहसीन वसीम शेख उर्फ मनू हा जुलै 2011 मध्ये मुंबईत झालेल्या स्फोटातला संशयित आहे आणि वकार उर्फ अहमद हा यासिन भटकळचा विश्वासू आहे। हे चौघेही सध्या कुठे आहेत याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांकडे नाहीये। यासिनच्या इशाऱ्यांवरून तरबेज आणि वकार यांनी हैदराबादमध्ये स्फोट घडवले का याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत। अफजल गुरुला 8 दिवसांपूर्वी फाशी देण्यात आली। केवळ 8 दिवसात एवढं प्लॅनिंग करता येत नाही, म्हणून या 2 घटनांमध्ये संबंध नसावा असा दावा पोलिसांनी केलाय। सुधाकर काश्यप सोबत ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही काल घटनास्थळाची पाहणी केली, तसंच जखमींची विचारपूस केली। हैदराबादमधल्या दिलसुख नगर भागात झालेल्या बॉम्बस्फोटामधील मृतांची संख्या आता 16 वर गेली आहे। यापैकी 12 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले, तर 4 मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाही। या स्फोटात 120 जण जखमी झाले असून जखमींना 4 प्रमुख हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। आणि हैदराबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा आणि महाराष्ट्रात झालेल्या स्फोटांचा संबंध असल्याची माहिती आता मिळते आहे। या स्फोटांचे पडसाद आता महाराष्ट्रासह देशात उमटतायत। या संबंधात नांदेड, बीड आणि औरंगाबादमध्ये NIAनं छापे टाकले आहेत। मराठवाड्यातल्या याच भागात सिमी आणि अतिरेकी संघटनांचं जाळ आहे। राज्यातल्या स्फोटांशी हैदराबाद स्फोटाचे साम्य आहे का याचा शोध सुरू आहे। दरम्यान पुण्यातील जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोटातील अटकेत असलेल्या आरोपींचीही आता चौकशी होणार आहे। महाराष्ट्र ATSनं फरार घोषित केलेल्या 4 दहशतवाद्यांपैकी काहींनी हा स्फोट केल्याचा संशय आहे। याच अतिरेक्यांपैकी काहींनी मुंबईतील 12 ठिकाणांची रेकी केल्याचाही संशय व्यक्त करण्यात येतोय। आणि हैदराबाद स्फोटानंतर देशात महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत, तर महाराष्ट्राला विशेष असे अलर्ट नव्हते, पण बॉम्बस्फोटासंदर्भात आपण कायमच अलर्ट आहोत, असं गृहमंत्री RR पाटील यांनी स्पष्ट केलं। पहले से अलर्ट है और बीच बीच में सेंट्रल गवर्नमेंट से जो भी सूचना हमें मिलती है उसके आधार पर हम काम करते हैं। कोई स्पेसिफिक अलर्ट नहीं था, लेकिन महाराष्ट्र में आज तक जितनी घटना हुई है हमेशा महाराष्ट्र को टारगेट बनाया गया है, क्योंकि महाराष्ट्र विशेषतः मुंबई, पुणे देश की शक्ति स्थल है और इस पर ही हमले होने की संभावना हमेशा रही है, हमले हुए हैं। ये ध्यान में लेकर हम हमेशा अलर्ट है। जो उपाय योजना करनी आवश्यक है करने की पूरी कोशिश हम कर रहे हैं, लेकिन पुणे में पुलिस की जो संख्या है और बढ़ाने की बहुत आवश्यकता है। हैदराबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत। हैदराबादमधील घटनेच्या तपासाला मुंबई पोलीसही लागले आहेत। दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे। या विशेष पथकातील अधिकारी तपास करत असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त डॉक्टर सत्यपाल सिंह यांनी दिली। सभी अधिकारी, सभी अपने कर्मचारी और काम पर लगे हुए हैं, जिसको हम एंटी टेरर मेजर्स बोलते हैं।
या जिसको आतंकवादी विरोधी जो हमारी जो उसके खिलाफ हम क्या काम कर सकते हैं, क्या क्या सावधानियां रख सकते हैं, तो हम लोगों ने किया है। हमारे जिसको हम पेट्रोलिंग बोलते हैं, इंटेंसिव पेट्रोलिंग बोलते हैं, हमारे प्रत्येक पुलिस स्टेशन के अंदर जो हम लोगों ने एक नया सेल तैयार किया है। ये बहुत बड़ा काम हम लोगों ने पिछले कई महीनों में किया है। हम लोगों ने एक एंटी टेररिज्म स्कूल हम लोगों ने शुरू किया है और उसके तहत हम लोगों ने बहुत अधिकारी, बहुत कर्मचारियों को हम लोगों ने ट्रेनिंग दी है, विशेष रूप की ट्रेनिंग दिया है। और वो हमारे प्रत्येक पुलिस स्टेशन में हमारे अधिकारी, हमारे कर्मचारी उसमें काम कर रहे हैं और बड़ा अच्छा रिजल्ट उसका हम लोगों को आ रहा है। आणि हैदराबाद बॉम्बस्फोटामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। भारताच्या समुद्र किनाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी कोस्टगार्डनं C-154 क्विक रिस्पॉन्स अटॅक स्पीड बोट सेवेत दाखल केली। 18 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या स्पीड बोटमुळे समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा अधिक मजबूत होणार असल्याचं कोस्टगार्डचं म्हणणं आहे। आणि याबद्दलच अधिक माहिती देतो आमचे करस्पॉन्डंट उदय जाधव। त्यागी साहब, ये बताइए किस तरह का काम